ठिकाणी सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब देऊन सन्मानित केलं जात आहे। त्याचप्रमाणे गौरवने देखील उत्तम कामगिरी बजावत का होईना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे संघ चांगल्या दिशेने वाटचाल करतोय। इथे मात्र गोलंदाजाची दिशा बदलवून टाकली आहे। चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। हुसेन टाकेच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार। मधून जातोय आणि या बॅटरची बॅट सध्याच्या घडीला बोलत असताना फिरवली ना की धावांचा सडा पाडतो। याही वेळेला बॅटची लिडिंग एज कॅच इम्पॉर्टंट आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय। एक चांगला झेल तुषारच्या माध्यमातून टिपलाय आणि हुसेन नावाचं वादळ खेळलंय। पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, तोच टप्पा, तीच दिशा। बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन। आणखीन एक धक्का, फलंदाज मयूर पाटील डिबाच। अभिषेक सातमकर उजव्या एसीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात। आणखीन एक धक्का, तिसरा फलंदाज बाद। इथून मात्र आपण पाहिलं ना तर कौतुक करावं लागणार आहे निशी कर्णिकरच्या स्ट्रॅटेजीचं। पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजीच्या बळावरती हल्ला बोल केला, स्वतः कर्णधार म्हणून लागणार आहे। होय, निश्चितच। उजव्या सीच्या बाहेर जागा बनवली, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4। हालाय खणखणीत चौकार। बघा तेजस नरेने या स्ट्रोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्याचप्रमाणे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांच्या माध्यमातून सन्मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपले आभार व्यक्त केले जातात। ओव्हर टू कॉम्बॉक्स। दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक क्रॅकिंग मिळाला आणि त्यावरती फहाद कलबस करणे चौकार अर्जित केलाय। ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। 19 बंडलात 3 फलंदाज बाद। या पण ज्या प्रतीक्षेच्या वाट पाहत होतो ज्या क्षणांची, आणि अर्थात ते आगमन होत असताना पाहायला मिळेल भारतीय वुमन्स टीम जी मात्र भारतीय संघासाठी खेळणाऱ्या 2 खेळाडू आणि तथा आज मात्र बॉलनिशी उजव्या सीच्या बाहेर हाफ ट्रॅकर होता, गॅप मध्ये केलाय, काऊ कॉर्नरला। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना प्रसाद याला आपण पाहिलं। पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर। पहा ना या गोल, निशी ऑन स्ट्राइक। उजव्या सीच्या बाहेर, बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू खाली पोहोचेल तद्वर मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतील का? दुहेरीसाठी पलटल्यात। सेकंड रन जोखीम बरी होती, रिक्स घेतलीये, तोटा नाही झालाय। यावेळीचा बॉल वेगवान, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय। निशी कर्णेकरने कारनामा रचलाय, अर्थात भारतीय गोलंदाजी करतोय तो प्रसाद म्हात्रे। यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल झालाय, ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गवसणी। एक 10 मिनिटं आम्हाला फक्त मॅच संपू द्या, त्याच्यानंतर आपण करूया काय ती एक आपली एक्झिबिशन मॅच झाली की त्याच्यानंतर आपण हा सन्मान वगैरे करू। तुम्हाला कोणाला आली आहे हॅट्रिक बनेल का? गोलंदाज सज्ज होतोय जयेश कारभारी। यावेळेचा बॉल वेगाने टाकला होता, शरीर भेदक मारा, परंतु इथे अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीये। एक साईडला खालीचा गॅलरीमध्ये जागा आहे अजून बसायला। पुढचा बॉल आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आत। हाफ ट्रॅकर बागफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न, पूर्वार्धाचा खेळ संपतोय। स्कोर कार्ड वरती आहेत त्या 40-41 कारण खाली ज्या माझ्या महिला भगिनी बसल्या आहेत त्यांना हा सामना दिसत नाहीये आणि मी विनंती करतो। तुषार खेळतोय, पहिलाच बॉल पार्टचा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला यासिन सर। बॉल हवेत आहे, फुल आहे, पॉवरफुल आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे। 6 धावांसाठी दमदार आमदार षटकार। बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर खाली आणि हा झेल टिपलाय। पहिल्या विकेटचं पतन तुषार चाल करते, प्रचंड गर्दी। आणि कुणाल सर मी फक्त 1 मिनिट तुमचा वेळ घेतोय। पहिला बॉल, या ओव्हर मध्ये कटरचा वाप खेळाडू इन ऍक्शन खेळत आहेत। उडवलाय बॉल समोर, फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील
आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दम बनाकर हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया था लॉन्ग ऑन के ऊपर से फ्लैट एंड फ्यूरियस ये सिक्सर दुसरा षटकार आहे प्रसादच्या बॅट मधून प्रसाद अक्षरशः बॅटने प्रसाद देतो या बॉल संघर्ष पराकोटीचा बॉल हवेत आहे फिल्डर येत आहेत झेल होण्याची शक्यता कॅच आणखीन एक फलंदाज तर मॅन ऑफ द सिरीज साठी रॉयल एनफिल्डची बुलेट कोणाला मिळेल दिया परत एक वेळा बॉलला चांगलाच फिरवलाय डीप मध्ये फिल्डर धावतायत एक धाव तर मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल सचिन धावतोय देखा है समोर मारलाय फटका लॉन्ग ऑन खाली कॅच ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा एक टप्पा घेत बॉल सीमा पार चौकार बॅकफुटला जात असताना चांगला कट केलाय डीप मध्ये कवा पॉइंटला फिल्डर येतोय झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव कंप्लीट तिसरी धाव देखील आता इथे होईल धावांची धाव सुरू आहे आठव्यांदा असं घडलंय या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला 3 धावा 6 धावा करायचे हलक्या हाताने ढकललाय त्याच्यामुळे 1 रन केली आहे 10 धावा कंप्लीट झाल्यात 5 रन ऍड होतील आणि त्यामुळे सामना संपलेला आहे 41 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि हा सामना जिंकत असताना ऍडव्होकेट मायबाप रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांसमवेत या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे सन्मान